वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ पाइपलाइनिंग पाहणार आहोत. आता बघा, प्रत्येक कम्प्युटर सिस्टीममध्ये ज्या काही आपल्या इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा प्रोसेसेस असतील त्या पाइपलाइनिंगच्या प्रोसेस थ्रू एक्झिक्यूट होतात. आता पाइपलाइनिंग म्हणजे काय की जी एखादी इन्स्ट्रक्शन असेल ती इन्स्ट्रक्शन प्रोसेसर थ्रू एक्झिक्यूट केली जाते. म्हणजे पाइपलाइनिंग इज द प्रोसेस ऑफ अक्युमुलेटिंग इन्स्ट्रक्शन फ्रॉम द प्रोसेसर थ्रू अ पाइपलाइन. आणि काय केलं जातं, जी काही इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करताना त्या इन्स्ट्रक्शनला स्टोरिंग केलं जातं, त्यानंतर एक्झिक्यूट केली जाते ऑर्डरली. म्हणजे सपोज फर्स्ट एखादी इन्स्ट्रक्शन असेल, ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फेच केली जाते, परत त्या इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट केलं जातं. दुसरी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असताना तिसरी इन्स्ट्रक्शन परत फेच केली जाते, परत तिला एक्झिक्यूट केलं जातं. तिसरी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असताना चौथी इन्स्ट्रक्शन फेच केली जाते. असं जे काही स्ट्रक्चर आहे तिला आपण म्हणतो पाइपलाइनिंग. चला बघूया मग कन्सेप्ट ऑफ पाइपलाइनिंग. द प्रोसेस ऑफ फेचिंग द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन व्हेन द प्रेझेंट इन्स्ट्रक्शन इज बीइंग एक्झिक्युटेड इज कॉल्ड एज पाइपलाइनिंग. म्हणजे काय, पहिली इन्स्ट्रक्शन ही एक्झिक्यूट होत असताना दुसरी इन्स्ट्रक्शन फेच करणे तिला आपण म्हणतोय पाइपलाइनिंग. बघा, इथे एक डायग्राम दिलेली आहे. बघा, फर्स्ट इन्स्ट्रक्शन काय केलेली आहे, फेच केलेली आहे. त्यानंतर ती फर्स्ट इन्स्ट्रक्शन फेच केल्यानंतर ती इथे डिकोड होत असताना दुसरी इन्स्ट्रक्शन फेच केली. बघा, फर्स्ट इन्स्ट्रक्शन ही एक्झिक्यूट होत असताना दुसरी इन्स्ट्रक्शन ही डिकोड होते, तिसरी इन्स्ट्रक्शन फेच केली. तसंच सेकंड इन्स्ट्रक्शन ही डिकोड होत असताना सेकंड इन्स्ट्रक्शन ही डिकोड होत असताना थर्ड इन्स्ट्रक्शन ही फेच केलेली आहे. आता बघा, सेकंड इन्स्ट्रक्शन ही एक्झिक्यूट होत असताना थर्ड इन्स्ट्रक्शन ही डिकोड होत आहे, फोर्थ इन्स्ट्रक्शन ही फेच केलेली आहे. म्हणजे जी काही एखादी इन्स्ट्रक्शन असेल त्या इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन चालू असताना नेक्स्ट इन्स्ट्रक्शन ही फेच करणे तिला आपण म्हणतो कन्सेप्ट पाइपलाइनिंग. आता पाइपलाइनिंग म्हणजे काय की पाइपलाइनिंग मध्ये आपण पॅरलली इन्स्ट्रक्शन हॅव फेच अँड एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे पॅरलली इन्स्ट्रक्शन आपण डिकोड करू शकतो, फेच करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. बट जर ही पाइपलाइनिंग कन्सेप्ट वापरली नाही तर एक इन्स्ट्रक्शन आपल्याला एक्झिक्यूट करण्यासाठी 9 सायकल्स लागतात. म्हणजे फर्स्टली इन्स्ट्रक्शन फेच करायची, नंतर तिला डिकोड करायचं, त्यानंतर तिला एक्झिक्यूट करायचं. फर्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर सेकंड इन्स्ट्रक्शन फेच करायची, तिला डिकोड करायचं आणि तिला एक्झिक्यूट करायचं. बट पाइपलाइनिंगच्या कन्सेप्टमध्ये आपण सायमल्टेनियसली इन्स्ट्रक्शन फेच, एक्झिक्यूट अँड डिकोड करू शकतो. मग बघा, पाइपलाइनिंग हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू द यूज ऑफ क्यू. आता आपल्याला 8086 मायक्रोप्रोसेसरमध्ये आपण 6 बाईटचा इन्स्ट्रक्शन क्यू यूज केलेला आहे, म्हणून इथे हे पाइपलाइनिंग हे पॉसिबल आहे. बघा, BIU बस इंटरफेसिंग युनिट फिल्स इन द क्यू अंटिल द एंटायर क्यू इज फुल. जोपर्यंत क्यू हा फुल होत नाही 6 बाईटचा तोपर्यंत आपण यामध्ये इन्स्ट्रक्शन फेच, डिकोड, एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून बघा, BIU रिस्टार्ट्स फिलिंग इन द क्यू व्हेन ऍट लीस्ट 2 लोकेशन्स ऑफ क्यू आर व्हॅकंट. म्हणजे क्यू मधले 2 लोकेशन्स जर व्हॅकंट झाले असतील तर लगेच BIU रिस्टार्ट करतो क्यूज मध्ये व्हॅल्यू फिल करण्यासाठी. बघा, इन 8086 पाइपलाइनिंग इज द टेक्निक ऑफ ओव्हरलॅपिंग इन्स्ट्रक्शन्स फेच अँड एक्झिक्युशन मेकॅनिझम. म्हणजे आपण इन्स्ट्रक्शन ओव्हरलॅप करू शकतो. जेव्हा इन्स्ट्रक्शन फेच केली जाते, फर्स्ट इन्स्ट्रक्शन फेच होते, ती फर्स्ट इन्स्ट्रक्शन फेच केल्यानंतर ती डिकोडिंगला जाते. जेव्हा फर्स्ट इन्स्ट्रक्शन डिकोड होते तेव्हा आपण सेकंड इन्स्ट्रक्शन फेच केली जाते. जेव्हा ही फर्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते तेव्हा आपली सेकंड इन्स्ट्रक्शन ही डिकोडिंगला पाठवली जाते. म्हणजे हे काय झालं, आपलं ओव्हरलॅपिंग इन्स्ट्रक्शन ऑफ फेच अँड एक्झिक्युशन मेकॅनिझम. टू स्पीड अप प्रोग्राम एक्झिक्युशन द BIU फेचेस ॲज मेनी ॲज 6 इन्स्ट्रक्शन बाईट्स ahead of time from memory. म्हणजे 6 बाईटचा इन्स्ट्रक्शन क्यू आहे, म्हणून आपण किती फेच करू शकतो, BIU फेचेस ॲज अ मेनी ॲज 6 इन्स्ट्रक्शन बाईट्स ahead of time from memory मधनं. The size of instruction prefetch queue is 8086 is 6 bytes. While executing one instruction, other instruction can be fetched.
म्हणजे एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असेल तर तरीही अनदर इन्स्ट्रक्शन आपण फेच करू शकतो. दस इट्स द वेटिंग टाइम फॉर एक्झिक्युशन अंटिल टू रिसीव्ह अदर इन्स्ट्रक्शन. म्हणजे असं केल्याने काय होतं की जो काही वेटिंग टाइम आहे इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनचा वेटिंग टाइम हा रिड्यूस केला जातो. इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट होण्यासाठी वेट करायला लागत नाही. जोपर्यंत प्रोसेसर रिलीज होत नाही, फर्स्ट इन्स्ट्रक्शन रिलीज करत नाही तोपर्यंत इथे प्रोसेसरला वेट करायला लागत नाही. म्हणजे इथे पॅरलल प्रोसेसिंग एक्झिक्यूट केल्या जातात. नंतर बघा BIU स्टोर्स द फेच इन्स्ट्रक्शन इन अ 6 लेवल डीप FIFO. FIFO म्हणजे काय? फर्स्ट इन फर्स्ट आउट. इथे जी फर्स्ट इन्स्ट्रक्शन आली असेल ती फर्स्ट आउट केली जाते. म्हणजे फर्स्ट इन्स्ट्रक्शन आली, फेच केली, डिकोड केली, एक्झिक्यूट केली. त्यानंतर सेकंड इन्स्ट्रक्शन फेच, डिकोड, एक्झिक्यूट असं केलं जातं FIFO मॅनरने, म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. The BIU can be fetching instructions bytes while the UU is decoding an instruction. म्हणजे जेव्हा BIU काय करतो? इन्स्ट्रक्शन फेच करतो, त्याच वेळेस एक्झिक्युशन युनिट काय करतो? त्या इन्स्ट्रक्शनला डिकोड करतं आणि एक्झिक्यूट करण्याचं काम करतं. म्हणून बघा, द BIU कॅन बी फेचिंग इन्स्ट्रक्शन बाइट्स while the UU is decoding an instruction or executing an instruction which does not require use of the buses. म्हणजे जेव्हा BIU इन्स्ट्रक्शन फेच करतं तेव्हा UU त्याचं वर्किंग करतं, इन्स्ट्रक्शनला डिकोड करतं अँड एक्झिक्यूट करतं. मग when the UU is ready for its next instruction, it simply reads the instruction from the queue in the BIU. आता जेव्हा UUचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं तेव्हा तो काय करतो? फक्त जी काही BIU मध्ये क्यू मध्ये इन्स्ट्रक्शन फेच केलेली असेल ऑलरेडी ती इन्स्ट्रक्शन फक्त रीड करण्याचं काम करतो आणि नंतर ती रीड केल्यानंतर डिकोड अँड एक्झिक्यूट करतो. दिस इज मच फास्टर दॅन सेंडिंग आउट अन ॲड्रेस टू द सिस्टीम मेमरी. म्हणजे ॲड्रेसवरनं इन्स्ट्रक्शन फेच करण्यापेक्षा हे क्यूमधनं इन्स्ट्रक्शन रीड करण्यासाठी इझी आहे, फास्ट आहे. अँड वेटिंग फॉर मेमरी टू सेंड बॅक द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बाईट ऑर बाईट्स. दिस इम्प्रूव्ज ओव्हरऑल स्पीड ऑफ द प्रोसेसर. आता हे पाईपलाईनिंग कन्सेप्ट काय करते? ती जे काही एक्झिक्युशनचा स्पीड आहे प्रोसेसरचा तो इन्क्रीज करण्याचं काम करते. बघा मग इथे पाईपलाईनिंगची कन्सेप्ट कशी वर्क करते ते डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. फर्स्ट इन्स्ट्रक्शन फेच केली, जेव्हा तिला डिकोडिंगला पाठवलं EU डिकोड करतो इन्स्ट्रक्शन, तोपर्यंत BIU ने इन्स्ट्रक्शन सेकंड फेच केली. आता जेव्हा इन्स्ट्रक्शन सेकंड डिकोड करण्यासाठी EU ने घेतली तेव्हा इन्स्ट्रक्शन फर्स्ट आणि इन्स्ट्रक्शन सेकंड डिकोड अँड एक्झिक्यूट करतो EU, तेव्हा BIU थर्ड इन्स्ट्रक्शन फेच करतो. जेव्हा सेकंड अँड थर्ड इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट अँड डिकोड केल्या जातात तेव्हा BIU फोर्थ इन्स्ट्रक्शन फेच करतो. जेव्हा थर्ड अँड फोर्थ इन्स्ट्रक्शन डिकोड अँड एक्झिक्यूट केल्या जातात तेव्हा फिफ्थ इन्स्ट्रक्शन BIU फेच करतो. हे झालं आपलं पाईपलाईनिंग स्ट्रक्चर. बघा इथे मग पाईपलाईन फर्स्ट फेच, डिकोड, एक्झिक्यूट, नंतर पाईपलाईन सेकंड डिकोड, एक्झिक्यूट, फेच, पाईपलाईन थर्ड एक्झिक्यूट, फेच अँड डिकोड. हे झालं आपलं पाईपलाईनिंगची कन्सेप्ट. बघा मग इथे पण तसंच आहे, फेच, डिकोड, एक्झिक्यूट, नंतर फेच, डिकोड, एक्झिक्यूट, फेच, डिकोड, एक्झिक्यूट. या पद्धतीने आपण ही पाईपलाईन यूज करतो. फेच, डिकोड, एक्झिक्यूट, नंतर सेकंड आहे बघा डिकोड, एक्झिक्यूट आणि इकडे थर्ड काय केलेली आहे आपण? फेच केलेली. सॉरी, ही डिकोड आणि एक्झिक्यूट होत असताना फर्स्ट इन्स्ट्रक्शन सेकंड इन्स्ट्रक्शन आपण फेच केली. आता बघा जेव्हा फर्स्ट इन्स्ट्रक्शन ही फेच केली जाते, सॉरी एक्झिक्यूट केली जाते, तेव्हा थर्ड इन्स्ट्रक्शन ही फेच होते, सेकंड इन्स्ट्रक्शन ही डिकोड केली जाते. या पद्धतीने आपण ह्या पाईपलाईन 1, पाईपलाईन 2 आणि पाईपलाईन 3 घेतलेले आहेत. फेच, डिकोड, एक्झिक्यूट. नंतर नेक्स्ट आहे बघा ह्या ऍडव्हान्टेजेस काय काय आहे त्या पाईपलाईनिंगचे. द एक्झिक्युशन युनिट ऑलवेज रीड्स द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बाईट फ्रॉम द क्यू इन BIU. आपल्याला माहित आहे BIU मध्ये काय केलं जातं? इन्स्ट्रक्शन फेच केल्या जातात. एक्झिक्युशन युनिट काय करतो? इन्स्ट्रक्शनला डिकोड करतो आणि एक्झिक्यूट करतो. प्रत्येक वेळी मग एक्झिक्युशन युनिट इन्स्ट्रक्शन रीड कुठून करतो? तर BIU मधनं. म्हणजे त्याचा मेमरी लोकेशनवरनं इन्स्ट्रक्शन ऍक्सेस करण्याचा टाइम रिड्यूस केला जातो.
नंतर नेक्स्ट आहे बघा, दिस इज फास्टर दॅन सेंडिंग आउट अन ॲड्रेस टू द मेमरी अँड वेटिंग फॉर द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बाईट टू कम. म्हणजे मेमरी मधनं जो काही डेटा घ्यायचा आहे तो त्यापेक्षा क्यू मधनं डेटा घेण्यासाठी फास्टर प्रोसेस आहे पाईपलाईनिंगची, आणि त्याला नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बाईट फेच करण्यासाठी वेट करायला लागत नाही. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे बघा, इन शॉर्ट पाईपलाईनिंग eliminates the waiting time of you and speeds up the processing. जी काही पाईपलाईन कन्सेप्ट आहे एक्झिक्युशन युनिटचा वेटिंग टाइम्स रिड्यूस करते, इलिमिनेट्स करते आणि प्रोसेसिंगसाठी स्पीडअप करते. नंतर आहे द 8086 BIU विल नॉट इनिशिएट अ फेच अनलेस अँड अंटिल देअर आर 2 empty बाइट्स इन इट्स क्यू. म्हणजे 8086 BUI काय करतो, जोपर्यंत 2 व्हॅकंट पोझिशन्स होत नाहीत तोपर्यंत क्यू मध्ये डेटा तो फेच करत नाही. 2 व्हॅकंट पोझिशन झाल्या क्यू मध्ये डेटा स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर एक्झिक्युशन युनिट तो रीड करतो, रीड केल्यानंतर डिकोड अँड एक्झिक्यूट करतो. नंतर 8086 BIU नॉर्मली ऑब्टेन्स 2 इन्स्ट्रक्शन बाइट्स पर फेच. प्रत्येक फेच करताना एका वेळी किती तो इन्स्ट्रक्शन्स फेच करतो, तर 2 इन्स्ट्रक्शन बाइट्स तो फेच करतो. हा झाला आपला इन्स्ट्रक्शन पाईपलाईनिंग फॉर 8086 मायक्रोप्रोसेसर. 3 स्टेप्स आहेत ते लक्षात ठेवा, फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला